पाण्याची व्यवस्था म्हणलं तर आपण 10% मागणी केलेली आहे. त्याचबरोबर त्या गावाचा पाणी पुरवठा योजना ही या 2 दिवसामध्ये चालू होते, जेणेकरून गावाला शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल. त्याचबरोबर जर आम्हाला टँकर व्यवस्थापन व्यवस्थितपणे समोर दादा एक समोर सर समोर इकडे श्री संत गोरोबा काका यांच्या दरवर्षी होणाऱ्या परंपरेनुसार यात्रेची नियोजन बैठक आत्ताच संत गोरोबा काका तेर या मंदिरामध्ये सर्व तालुक्याचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आढावा बैठक घेतली. त्यामध्ये पोलीस विभाग असेल, त्यानंतर ग्रामपंचायत असेल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे, BNC विभाग आहे, MSCB विभाग आहे, यांना विभागनिहाय ही यात्रा सुरळीत पार पडावी आणि येणाऱ्या भाविकांना कुठल्याही असुविधेला तोंड देता येऊ नये यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे त्याबाबत आम्ही सगळा आढावा घेतला. आणि यावर्षी लोकसभा निवडणुका आहेत, त्यासोबतच आचारसंहितासुद्धा लागू आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आदर्श आचारसंहितेचा कुठलाही भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे सक्त निर्देश आम्ही तालुका प्रशासनातर्फे सर्व भाविकांना तसेच मंदिर प्रशासनाला आणि सर्व नागरिकांना दिलेले आहेत. संत गोरोबा काका यात्रा उत्सव सन 2024 या अनुषंगाने आज तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागाची एक समन्वय बैठक, त्यामध्ये पूर्ण यात्रा कमिटी, ग्रामपंचायत, सर्व विभागाचे प्रतिनिधी हजर होते. यात्रा दरवर्षी होते, परंतु यावर्षी आचारसंहिता असल्यामुळं प्रत्येक विभागाने आणि प्रत्येक नागरिकाने योग्य ती खबरदारी घ्यावी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. विशेषतः जे काही स्पॉन्सरशिप चालते म्हणजे कुणीतरी पुढारी किंवा कोणीतरी एखादा राजकीय नेत्याच्या अंडरखाली काहीतरी स्पॉन्सरशिप करत असेल तर कृपया करून यावेळा तसे कुठल्याही प्रकार चालणार नाहीत आणि याला कोणी बळी पडू नका असं एक आवाहन करण्यात आलेलं आहे. त्याशिवाय पोलीस विभागातून आपण 10 अधिकारी आणि 100 कर्मचारी आणि 100 होमगार्ड असे आपण पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे. परंतु इलेक्शनच्या अनुषंगानं आपल्याकडं जो काय फोर्स मॅक्झिमम आपण गोळा करणार आहोत आणि त्या पद्धतीनं आपण हा बंदोबस्त योग्यतेने करणार आहोत. त्याशिवाय प्रशासनाची तयारी म्हणून ग्रामपंचायतने CCTV वगैरे लावलेले आहे. त्याशिवाय पिण्याची पाण्याची व्यवस्था, स्नानाची व्यवस्था, वॉशरूमची व्यवस्था हे सुद्धा आपण योग्य त्या ठिकाणी करून घेणार आहोत आणि आवश्यक तो बंदोबस्त आहे तो 100% जो उपलब्ध होता तो आम्ही 100% युटिलाइज करणार आहोत. संख्येपेक्षा आम्ही जे क्वालिटी बंदोबस्त आहे त्या दृष्टीने आम्ही योग्य ते खबरदारी घेऊन ही यात्रा शांततेत पार पडेल अशी आम्हाला गोरोबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि परमेश्वरी आम्हाला सद्बुद्धी देऊन आम्ही डेडिकेटली यात्रा चांगल्या पद्धतीने पार करू अशी आम्हाला अपेक्षा आहे. साहेब, यात्रा काळात अवैध धंद्याविषयी खूप चर्चा होत असते, त्याविषयी काय किंवा अवैध धंदेवाल्यांना आपण काय इशारा द्याल? यावेळेला इलेक्शन असल्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त जे रिपीट ऑफेंडर्स आहेत ज्याच्यावर आपल्या पूर्वीच्या कारवाई झाल्या त्या सर्व लोकांवर आपण 100% प्रतिबंध कारवाई केलीच आहे. आणि मी आपल्या सर्वांना हमी देतो की कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे या यात्रेमध्ये किंवा इतर वेळासुद्धा चालणार नाहीत. ही 100% आम्ही प्रशासन म्हणून पोलीस प्रशासन आम्ही खात्री करून देतो की कुठल्या प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत. आणि तसं काय आढळून आलं तर आपली कंट्रोल रूम या ठिकाणी 24 असणार आहे. आम्हाला कुणीही निनावे किंवा कुणीही जर येऊन सांगितलं की साहेब त्या ठिकाणी जर चालू झालं असेल तर तात्काळ त्या ठिकाणी आम्ही कारवाई करून 100% अवैध धंदे बंद करणार आहोत. दिनांक 3 मे रोजी होणाऱ्या संत गोरोबा काकांच्या यात्रेनिमित्त आढावा बैठक घेण्यात आली. त्या आढावा बैठकी ही तहसीलदार मॅडमच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीमध्ये तहसीलदार मॅडम, आपत्ती व्यवस्थापन येथील मॅडम, तसेच पोलीस प्रशासनाची मंडळी सगळे हजर राहिली होते, गावकरी मंडळी सगळे हजर राहिली.
पोलीस प्रशासनाने तसेच तहसीलदार मॅडमनी काही सूचना दिलेल्या आहेत, आपत्ती व्यवस्थापनाने काही सूचना दिलेल्या आहेत. तर गावकऱ्यांना मी अशी विनंती करते की यात्रेच्या दरम्यान त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावे आणि जे कोणी भाविक बाहेरून येणार आहेत त्यांनी आचारसंहिता आहे याचे भान राखून यात्रेचं नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला मदत करावी आणि यात्रा कालावधीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही अशी जबाबदारी स्वतः नागरिकांनी स्वतःपासून घ्यायला सुरुवात करावी. कारण फक्त मंदिर प्रशासनावर जर विसंबून राहिलो किंवा पोलीस प्रशासनावर राहिलो तर संख्येने खूप कमी असणार आहे, भाविकांची संख्या खूप असणार आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपली संत गोरोबा काकांच्यावर जी काही श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी आपण दर्शनासाठी आलेलो आहोत. आपल्याला आचारसंहितेचं पालन करायचं आहे, शांततेचं पालन करायचं आहे. हा दृष्टिकोन जवळ ठेवून दर्शनासाठी यावे, व्यवस्थित यात्रा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे मंदिर प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला. आणि यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे या संत गोरोबा काकांच्या नगरीमध्ये स्वागत आहे.